शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण कलिंगड असेल, खरबूज असेल या पिकांमध्ये जे वेलीवर्गीय पिकं असतील, थंडीमध्ये याला सुरुवातीला ज्या आपण आळवण्या करतो त्या आळवण्या घेत असताना आपण चांगल्या पद्धतीचे रूट डेव्हलप करून कशा पद्धतीने त्याला शेंडा चांगला मिळवू शकतो, त्याचबरोबर सेटिंग कशी वाढवू शकतो, या पूर्ण संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझे नाव सागर राजाराम दुगड, मुक्काम पोस्ट देशमाने, तालुका येवला, जिल्हा नाशिक. कोणती व्हरायटी लावली आपण? टार्झन व्हरायटी लावलेली. टार्झन व्हरायटी. किती रोपं बसली? 8,000 रोप. क्षेत्र किती आहे सगळं? 1 एकर. 1 एकर. आता लक्षात घ्या, कामकाज करताना जे कलिंगड असतील, खरबूज असतील, याचे शेकडो प्लॉट शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बुकिंग केले. परंतु हे प्लॉट बुकिंग करत असताना ज्याही शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले नसतील अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगत असतो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कामकाज करताना ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला साधारणतः 3ऱ्या दिवसापासून लागवड झाल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून ते 8 दिवसापर्यंत आपण साधारणतः 3 आळवण्या, त्या 3 ड्रिंचिंगा महत्वपूर्ण आपण त्या ठिकाणी करून घेतल्या पाहिजे. त्या जर आपण ड्रिंचिंग आळवण्या व्यवस्थित केल्या तर नक्कीच आपली रूट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. आता याच्यामध्ये पहिली ड्रिंचिंग जी आळवणी म्हणतो आपण, ती करत असताना आपण कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे, जमिनीनुसार सुद्धा आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू शकतो. आता लक्षात घ्या, पहिली ड्रिंचिंग करत असताना पहिल्या ड्रिंचिंग मध्ये तुम्हाला 200 लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्याचं प्रमाण, त्यामध्ये तुम्हाला ॲक्ट्रा घ्यायचं आहे 100 ग्रॅम. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ड्रिंचिंग त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये ॲक्ट्रा घ्यायचं आहे 100 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला रोको घ्यायचं आहे 250 ग्रॅम. त्यासोबत 19 1 किलो. आणि आपण त्यासोबत इम्पोर्टर असेल तर इम्पोर्टर आपण 500 मिली किंवा एक्सपर्ट ड्रिप 500 मिली अशा प्रमाणात आपण 200 लिटर पाण्याच्या प्रमाणात घेऊन एक पहिली ड्रिंचिंग आळवणी आपण त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. ही ड्रिंचिंग केल्यानंतर 1-2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर आपण सेकंड ड्रिंचिंग त्या ठिकाणी घ्यायची. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, ड्रिंचिंग करत असताना आपण औषध जे आपण प्रमाण घेतो, एका झाडासाठी आपण 100 ml औषध ओतणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून त्या रूट भोवती आपल्याला पूर्ण औषधाचं आवरण असेल. त्याचबरोबर जे आपण रूटवाढीसाठी आपण जे PGR वापरतो त्याचा सुद्धा आपल्याला चांगला वापर त्या ठिकाणी होऊन नक्कीच आपली रूट चांगली डेव्हलप झाली पाहिजे. आता ही पहिली आळवणी झाली. पहिल्या आळवणीनंतर आपण सेकंड दुसरी ड्रिंचिंग जी घेतो त्याच्यामध्ये आपण परत एकदा कॅल्शियम नायट्रेट एकरी 1 किलो, 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल, कॅल्शियम नायट्रेट 1 किलो. त्यासोबत आपण परत एकदा रूट कव्हर एकरी 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर. आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक म्हणजे रिडोमिल गोल्ड आपण 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम या प्रमाणात घेऊन सुद्धा आपण एक ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. या 2 ड्रिंचिंग अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. यासोबत आपण तिसरी ड्रिंचिंग त्या ठिकाणी घ्यायची. तिसरी ड्रिंचिंग घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला 1261 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो. लक्षात घ्या, ही ड्रिंचिंग सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असेल. 1261 घ्यायचं आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो. त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो. त्याच्यामध्ये आपल्याला IBA घ्यायचं आपल्याला 1 ग्रॅम. लक्षात घ्या, आता हे घेत असताना आपण रॅली गोल्डचा वापर करायचा. रॅली गोल्ड 50 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण एक ड्रिंचिंग जर घेतली तर अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्याला रूट डेव्हलप त्या ठिकाणी दिसेल आणि रोगप्रतिकार क्षमता झाडामधली वाढून नक्कीच त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं आपल्याला नियोजन करता येईल. आता हेच करत असताना आपल्याला पहिल्या सुरुवातीच्या 3 ते 4 फवारण्या सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असतील. त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपल्याला 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल तर 200 लिटर पाण्याच्या प्रमाणासाठी तुम्हाला कराटे घ्यायचे 200 मिली. त्यासोबत रिॲक्टिव्ह घ्यायचे 500 मिली आणि 22-3 250 ग्रॅम अशी एक पहिली आपण फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. ही फवारणी झाली, परत 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर आपल्याला सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. सेकंड फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी चिलेटेड कॉम्बी, चांगल्या कंपनीचा चिलेटेड कॉम्बी घ्यायचा आहे आपल्याला 100 ग्रॅम. सिलिकॉन घ्यायचं 500 ग्रॅम. त्यासोबत Z78 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपण कोजन 500 ग्रॅम अशी एक सेकंड फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची. या 2 फवारण्या झाल्यानंतर तिसरी फवारणी घेत असताना स्कोअर 100 मिली. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारण्या असतील. कुठेही करप्याचा प्रादुर्भाव होऊ नये, कुठेही जांतोचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा तुम्हाला स्कोअर 100 मिली, ब्लॅक माइट 250 मिली आणि त्यासोबत प्रोक्लेम 50 ग्रॅम अशी तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. या 3 फवारण्या जर व्यवस्थित केल्या तर पत्तीचा रपणेसपणा चांगला राहील. कुठेही त्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव होणार नाही, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. हे आपल्याला एक सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसातील नियोजन कलिंगड पिकामध्ये असेल, खरबूज पिकामध्ये असेल जर आपण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आणि चांगले प्लॉट त्या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे आज इतकेही प्लॉट ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी ही नक्की काळजी घ्या. थंडीमध्ये कुठलेही ड्रिंचिंग त्या ठिकाणी टाळू नका, आळवणी त्या ठिकाणी टाळू नका. स्प्रे त्या ठिकाणी कंपल्सरी घ्या आणि आलेलं शेड्यूल फॉलोअप करा, जेणेकरून आपल्याला कुठली अडचण भविष्यात येणार नाही.
कारण बऱ्याच वेळेस त्याला वेल्टिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो, डम्पिंगचा प्रॉब्लेम येतो, बऱ्याच ठिकाणी तुमचीवाली फुलकूस त्या ठिकाणी होत असते. आणि हे करत असताना आपल्याला पाला सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तो पाला टिकवणं, लाल कोळीचा प्रादुर्भाव होणे याच्यासाठी कामकाज करणं, या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. आणि याच्यासाठी आलेलं शेड्यूल कंपल्सरी फॉलोअप करत चला. जे शेतकरी आज प्लॉट बुकिंग करतायत त्यांनी शेड्यूल नक्की प्रत्येक औषध कंपल्सरी घेणं, फवारणी कंपल्सरी करणं गरजेचं असेल. आता याच्यानंतर जेही प्लॉट बुकिंग करत असतील, मग तुमचे कलिंगड असेल, खरबूज असेल, इतर भाजीपाला पिकं असतील, टोमॅटो, मिरची, बऱ्याच पिकांमध्ये शेतकऱ्यांना आलेला अनुभव आणि त्याच्यानुसार केल्या जाणाऱ्या बुकिंगा, त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834252214, 9168000503, 504, 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. अत्यल्प दरामध्ये अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. मग तुमचा जालना भाग असेल, इतरत्र बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी कामकाज चालू आहे. म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी त्या ठिकाणी प्लॉट बुकिंग करत आहे. तर या शेतकऱ्यांनी सुद्धा काही अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क करा. त्याचबरोबर हे जे आपण माहिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देतो, हे व्हिडिओ युट्यूबला ज्या ठिकाणी येतात ते व्हिडिओ नक्की पाहण्यासाठी कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.